आज पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन मी आलेलो आहे तुमच्या समोर. डॉग बाईट का करताय? ऍक्च्युली त्याचं रिझन असं आहे, त्याला त्याची स्लीप जी आहे, त्याला 8 to 12 आवर्सची जी स्लीप लागते ती त्याला पूर्णपणे मिळत नाही. त्याच्यामुळे तो एग्रेशन मोड मध्ये तो एग्रेसिव्हपणा करतो किंवा अति ओव्हर एक्साइटेड ज्याला आपण म्हणतो, ओव्हर एक्साइटेड सुद्धा तो होतो. अशा वेळेस काय करायचं, त्याची जी रेग्युलर वॉक आहे, तुम्ही बस त्याला 5-10 मिनिटं फिरवलं, त्याने पोटी गेली, बस झालं फिरवलं, त्याचं वापस आणून त्याला टाय करता. जेवढं तुम्ही त्याला टाय करता, बांधून ठेवता, तेवढं तो त्याचं अग्रेशन वाढते, तुमच्यावर पण वाढते आणि थर्ड पर्सन वर पण सुद्धा त्याचं अग्रेशन तेवढंच वाढते. का? कारण की त्याला असं वाटतं की मला कोणी सोडत नाहीये, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, माझा कोणी केअर करत नाहीये. हा त्याचा रिझन आहे. आणि त्याला जेवढी वॉक पाहिजे तेवढी वॉक त्याला पाहिजे, आणि जेवढा टाइम त्याला द्यायला पाहिजे तेवढा टाइम त्याला द्यायलाच गेला पाहिजे. जर त्याचं पोट फुलफिल नसलं, पोट भरलेलं नसलं, तर अग्रेशन वाढते. ओव्हर इटिंग झाली, तो जास्ती स्ट्रेस मध्ये जातो किंवा सुस्त राहतो, तुम्हाला वाटते बिमार पडला. तसं काही नसते. त्याला जेवढा टाइम तुम्हाला देता येईल तेवढा टाइम तुम्ही फक्त डॉगला तुमच्या देत राहा. आणि अजून माहितीसाठी प्लीज बघत राहा माझे चॅनल, युट्यूबला, फेसबुकला व इंस्टाग्रामला फॉलो करा. पेट ऑफिस पेट शॉप बुलढाणा. थँक्यू.